आता हा प्रॉब्लेम याच्यामध्ये काय सांगितले, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी 70 किलोमीटर. अ कार स्टार्ट्स फ्रॉम ए अँड अदर फ्रॉम बी. इफ दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन दे विल मीट आफ्टर 7 hours. जर एकाच डायरेक्शन मध्ये गेले तर 7 तासानंतर भेटणार. आणि इफ दे ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ईच अदर दे विल मीट आफ्टर 1 hour. जर एकमेकांच्या दिशेने आले तर 1 तास लागणार आहे. देन फाइंड देअर स्पीड्स. तर सगळ्यात अगोदर आपण कन्सिडर करू ए आणि बी 2 पॉईंट. ठीक आहे. तर मग काय इथं कन्सिडरेशन मध्ये काय घेईल, लेट कार ए starts from A with speed x kilometer per hour and car B starts from B with speed y kilometers per hour. अजम्पशन काय ठेवायचंय, x इज ग्रेटर दॅन y. x इज ग्रेटर दॅन y. ही जी डायग्राम काढली आहे मी, याच्यासाठी आपलं अजम्पशन काय राहील, x इज ग्रेटर दॅन y. म्हणजे a पासून सुरू होणारी कारची स्पीड ही b पासून सुरू होणाऱ्या कारच्या स्पीड पेक्षा जास्त असेल. आता पहिल्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, तर दोन्ही कार c या ठिकाणी भेटणार आहेत. या दोघांमधलं डिस्टन्स 70 किलोमीटर आहे. तर बी पासून सी पर्यंत जायला या कारला, कार बी ला किती वेळ लागलाय, 7 hours. सो लिहून घेऊ. तर कार बी टेक्स 7 hours टू रीच पॉइंट सी पर्यंत जायला किती वेळ लागलाय, 7 तासाचा वेळ लागलाय. इथे एक स्टेटमेंट, लेट कार मीट्स ऍट पॉइंट सी. म्हणजे याने थोडासा काय होईल, पॉइंट मध्ये क्लिअर येईल. तर पॉइंट सी पर्यंत जायला किती वेळ लागलाय, 7 तास लागलाय. सो डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड पॉइंट सी. आता पॉइंट बी आणि पॉइंट सी मधलं डिस्टन्स आपल्याला याच्यावरून काढता येईल. तर डिस्टन्सचा काय फॉर्म्युला आहे, वी नो दॅट स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड काय, डिस्टन्स अपॉन टाइम. आता कार बी साठी स्पीड काय होती, y इज इक्वल्स टू डिस्टन्स आपल्याला माहित नाहीये अपॉन टाइम किती आहे, 7 hours. सो डिस्टन्स इज इक्वल्स टू 7y किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स किती मिळालं मला, 7y किलोमीटर हे डिस्टन्स मला मिळालं. आता इथून पुढं याच सेम डिस्टन्स साठी ए ला किती वेळ लागलेला आहे, 7 किलोमीटर, सॉरी आपलं 7 hours. सो टोटल डिस्टन्स कवर्ड बाय, टोटल डिस्टन्स कवर्ड बाय कार ए. आता कार ए न टोटल डिस्टन्स किती कव्हर केले, इज इक्वल्स टू 70 प्लस 7y. 70 प्लस 7y डिस्टन्स कव्हर केले. अँड टाइम रिक्वायर्ड अँड टाइम टेकन घ्या, अँड टाइम टेकन इज इक्वल्स टू 7 hours. बट स्पीड इज इक्वल्स टू, स्पीड किती होती त्याची, x किलोमीटर पर आवर. सो म्हणजे काय होईल, परत इथं आपण स्पीडचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता स्पीड किती आहे कारची, x, त्याने डिस्टन्स किती कव्हर केले, 70 प्लस 7y डिवायडेड बाय टाइम किती लागलाय, 7 hours. म्हणजे हा काय होईल, 7 कॉमन येईल, 10 प्लस y डिवायडेड बाय 7 इज इक्वल्स टू 10 प्लस y. म्हणजे इक्वेशन काय मिळालं मला, x इज इक्वल्स टू 10 प्लस y. यालाच मी x मायनस y इज इक्वल्स टू 10 लिहू शकतो. x मायनस y इज इक्वल्स टू 10 लिहू शकतो. हे झालं माझं पहिलं इक्वेशन. आता सेकंड कंडिशन जी आहे, बाय सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलं त्यांनी मला, ई कार ए
कार बी, सॉरी प्लेस ए प्लेस बी, आता इथून कार ए मूव्ह होणार, इकडून बी होणार आहे, ती कुठेतरी एका पॉईंटला मीट होईल तर सी ला, जे आपण वर जंक्शन घेतलं होतं तोच पॉईंट खाली आपण रिपीट करू, पॉईंट सी ला. तर याला किती वेळ लागणार आहे, याला 1 आवर. टोटल डिस्टन्स माझं इथं पण 70 किलोमीटर आहे. बाय सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन नुसार काय होईल, डिस्टन्स कवर्ड बाय कार ए किती असेल, डिस्टन्स कवर्ड बाय कार ए इज इक्वल्स टू एक्स मल्टीप्लाइड बाय 1. रिझन काय याचं की एक्स किलोमीटर त्याची स्पीड आहे, स्पीड काय एक्स किलोमीटर पर आवर ही स्पीड आहे, इंटू टाइम आहे, बरोबर आहे, एक्स इंटू 1 दॅट इज इक्वल्स टू एक्स. अँड सेम कार बी साठी किती होईल, y इंटू 1 इज इक्वल्स टू y. आता दोघींनी मिळून x आणि y हे जे डिस्टन्स कव्हर केले ते काय असेल, टोटल डिस्टन्स बिटवीन टू प्लेसेस दॅट इज x प्लस y. यांनी हा जरी x कव्हर केला आणि कार बी ने y कव्हर केला तर या दोघांचा डिस्टन्स माहिती आपल्याला ए आणि बी किती आहे, 70 किलोमीटर, म्हणजे x प्लस y किती असेल 70. हा माझा असेल इक्वेशन नंबर 2. सो ऍड इक्वेशन 1 and 2. आता 1 आणि 2 जर ऍड केलं तर x मायनस वाय इक्वल टू 10 आहे, x प्लस वाय इक्वल टू 70 आहे, ऍड केला तर आपण 2x इज इक्वल टू 80, म्हणजे x किती होतोय 40, x किती होतोय 40. हे करतो मी पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये मी जर पुट केलं तर x मायनस वाय इक्वल टू 10 होता, 40 मायनस वाय इक्वल टू 10 झाला, 40 minus 10 is equals to y, so y is equals to 30. So speed of cars are 40 km per hour and 30 km per hour.